नमस्कार, मी डॉक्टर शिवारी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सीईटी सेलच्या माध्यमातून फार्मसीसाठीची परीक्षा घेतली जाते, ज्याला आपण पीसीबी सीईटी म्हणतो। त्या संदर्भात काही महत्त्वाची माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे, त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा। जवळजवळ वेगवेगळ्या प्रकारच्या 3-4 सीईटी परीक्षा जे आहेत सीईटी सेल कंडक्ट करतं 12th सायन्सच्या मुलांसाठी। ज्यांचं मॅथ्स असेल त्यांची पीसीएम सीईटी असते, त्यांचं बायो आहे त्यांचं पीसीबी सीईटी असते। काही मुलं बीएससी ॲग्रीसाठी परीक्षा देते, काही नर्सिंगसाठी सीईटीची परीक्षा देतात। आता जे शेड्यूल होतं, टेंटेटिव्ह डेटचं शेड्यूल होतं, आपल्याला सीईटी सेलच्या पोर्टलवरती पाहायला मिळतं। त्यामध्ये एमएसटी सीईटी पीसीबी परीक्षेच्या संदर्भात सुद्धा महत्त्वाच्या तारखा दिलेल्या होत्या। ऑफिशियली 9 तारखेपासून म्हणजे 9 एप्रिल ते 17 एप्रिलच्या दरम्यान पीसीबी सीईटीची ही परीक्षा कंडक्ट केली जाणार आहे। अर्थात त्यामध्ये 10 आणि 14 तारीख या 2 तारखा सोडून इतर दिवशी या पीसीबी सीईटीची ही ऑनलाईन परीक्षा कंडक्ट केली जाणार आहे। अर्थात आपल्याला ज्या दिवशी परीक्षा द्यायची आहे ती डेट काय आहे, तर हे जर पाहायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी प्रॉपर तुमचा यूजर आयडी आणि पासवर्ड वापरून तुम्हाला सीईटी सेलच्या ऑफिशियल पोर्टलवरून तुमचं ॲडमिट कार्ड डाउनलोड करावं लागेल। तर ॲडमिट कार्ड हे ऑलरेडी आपल्याला सीईटी सेलच्या पोर्टलवर उपलब्ध झालेले आहेत। त्याची लिंकसुद्धा तुम्हाला मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो। त्या लिंकला वापरून तुम्हाला तुमचं पीसीबी सीईटीचं हॉल तिकीट डाउनलोड करता येईल, अर्थात तुम्ही तो फॉर्म भरलेला असेल तर। साधारण ऑनलाईन प्रक्रियेमध्ये आपल्याला ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा होणार आहे। ज्या मुलांचं जे सेंटर आहे, जो काय तुमचा रिपोर्टिंग टायमिंग असेल तो तुमच्या ॲडमिट कार्डवर दिलेला असेल, त्याच्या किमान अर्धा तास अगोदर तुम्ही सेंटरला पोहोचण्याचा प्रयत्न करा। 2 शिफ्टमध्ये ही परीक्षा होऊ शकते। एक असेल 9 ते 12, दुपारी 3 ते 6। तुम्हाला जी सुटेबल तुम्हाला तुमच्या ॲडमिट कार्डवर जी वेळ आली त्या वेळेच्या रिपोर्टिंग टायमिंगच्या अगोदर तुम्हाला तुमच्या सेंटरवर पोहोचायचं आहे। काही विद्यार्थ्यांचे पेपर हे 11 तारखेला असेल, काहींचे 12ला असेल। ज्या दिवशी तुमची परीक्षा आहे त्या दिवशी बिफोर 30 मिनिट्स बिफोर रिपोर्टिंग टायमिंगच्या तुम्ही सेंटरवर नक्की पोहोचा। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही ऑनलाईन परीक्षा आहे। या परीक्षेमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीशी निगडीत प्रश्न असतील आणि इम्पॉर्टंट म्हणजे या परीक्षेत तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नाही आहे। त्यामुळं पहिले सुरुवातीला तुम्ही जेवढे प्रश्न येत आहेत ते सगळे अटेंड केले पाहिजे आणि शेवटी जे येत नाही आहे ते सुद्धा तुम्ही अटेंड करायला काहीही हरकत नाही आहे, कारण या ठिकाणी तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नाही आहे। आणि दुसरा महत्त्वाचा जो बदल जो माझ्या माहितीपर्यंत आहे तो असा आहे की सेक्शन असतात। सेक्शन ए समजा फिजिक्स असेल, मग केमिस्ट्री असेल, मग बायो असेल, तर तुम्हाला पर्टिक्युलर त्या सेक्शनसाठी पर्टिक्युलर वेळ दिलेली आहे। त्या वेळेच्या आत तुम्ही पेपर सॉल्व करणं अपेक्षित आहे। जर तुमचे पूर्ण क्वेश्चन अटेम्प्ट झाले नाही तर पेपर हा ॲटो सबमिट होतो आणि पुढचं सेक्शन ओपन होतं। त्यामुळं जो टायमर असेल तुमच्या स्क्रीनवर, ज्याच्यावर तुम्हाला रिव्हर्स कॅल्क्युलेशन्स म्हणजे टायमिंग तुम्हाला दिसेल की जसं 45 मिनिट्स समजा तुम्हाला एका पेपरसाठी आहे, फिजिक्ससाठी आहे, तर तुमचं लक्ष त्या वेळेकडं सुद्धा असलं पाहिजे। कारण असं चुकूनही होता कामा नये की 45 क्वेश्चन्स तुम्हाला सोडवायचे आहेत समजा, किंवा 50 क्वेश्चन्स तुम्हाला सोडवायचे आहेत, ते पूर्ण प्रश्न तुमच्याकडून अटेम्प्ट होण्यासाठी तुम्हाला वेळेकडं लक्ष द्यावं लागेल। वेळेकडं लक्ष देऊन तुम्हाला ते पूर्ण क्वेश्चन्स अटेम्प्ट व्हावेत एवढी तुम्ही काळजी घ्या। काही प्रश्न येत नसतील तरीही ते तुम्ही अटेम्प्ट करा, कारण सीईटी परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे। 2 आवर्सचा वेळ आहे। पीसीबी, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी मिळून तुम्हाला 200 प्रश्न आहेत। फिजिक्स केमिस्ट्रीचे 50-50 क्वेश्चन्स असतील आणि बायोचे 100 क्वेश्चन्स तुम्हाला त्या ठिकाणी असतील। सो ज्या मुलांनी पीसीबी सीईटीची परीक्षेचा फॉर्म भरलेला आहे, आपले ॲडमिट कार्ड डाउनलोड करा। कोणत्या दिवशी, कोणत्या सेंटरवर, कोणत्या शहरात आपली परीक्षा आहे याचं प्रॉपर त्या हॉल तिकीटवर तुम्ही बघून घ्या आणि वेळेपूर्वी त्या ठिकाणी तुम्ही पोहोचा। सर्व पीसीबी सीईटीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून माझ्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद।